वातावरण आहे यार सगळं बघ कसं झालंय. तर आत्ता गाडी आली ती कार, मला वाटला माझ्याकडेच ती आणि मागच फिरायली. तर बघा भावनं पाणी पडते वात बघा कसं झालं एकदम सगळं वल्ल वल्ल झालंय. आणि पाणी तर बघा पुढे तर ढवसा असलाले अवघड आहे जाणं आपला. आता तुम्हाला पण दाखवतो बघा पुढे कसलं ढवसा असले. आपल्याला पायवरी केलं पाहिजेत. बघा ओके पाण्यातूनच हो तर पाणीच पाणी. चला लवकर आता मी काय बोलणार आता भाऊ. ते चला फटाफट जाऊ जिम मध्ये गेल्यावर बोलतो. हो तरी बघा आपण आलोय जिम उघडलं की नाही काम आहे. पाणी भरपूर होतं 4 वाजता पाणी आलं उघडलं तर मी ठेवून चालू आहे पाणी उघडले जिम. चला लवकर जाऊ खिडक्या बंद असल्यामुळे जिम उघडले. आपण आले चेंजिंग रूम मध्ये. तर काय बोलू काही समज नाही गेले. तर आपण एकटेच आहे बघा. अंधार बघा तुम्हाला इथून दाखवतो जिम. तर बघा किती अंधार आहे. तर आपणच चालू करू पहिला. सरांना आता सांगू लाईट लावायला असतं आपणच लावू. गेली का आता लाईट गेली भावांनो. आता अंधारात आहे थोडी बॅटरीवर लाईट आहे बघा. अंधारात असलं दिसतंय तुम्हाला दाखवलं असतं. थांबा खिडकी उघडून दाखवतो बाहेरचं वातावरण. कसलं बघा. चला मग आता मी पूर्ण वर्कआउट कंप्लीट झालं. भेटतो का नाही काम आहेत बरं का. तर पहिला आपण पाय बी धुऊ. डायरेक्ट असं मध्ये आले सॉरी मी पाय धुवून घेतो मध्ये जातो. चला मग आता भेटू नंतर. आपला पार्ट आहे तिसरा पाठवून नाही गेले मी तुम्हाला नंतर सांगतो. टाइम भेटेल का नाही काम आहेत नंतर पब्लिक आल्यानंतर. मला बोलायला टाइम नाही भेटणार बरोबर ना भावना. तर मी आपला एपिसोड सांगू तर टाइम भेटला तर सांगू नसतं नाही सांगायचं. तर चला पूर्ण वर्कआउट कंप्लीट झालं तुम्हाला भेटतो. मारणार आहे शोल्डर भेटो. टाइम सांगू शकत नाही फिक्स नाही बरं का. आलोच मी. आपलं चला आत्ता वर्कआउट कंप्लीट. वरी जायचं काय प्लॅन कॅन्सल. पाणी चालू आहे बघा थेंब चालू आहे पाणी. तर आपण खालीच करू. पुशअप नाही मारलं मी पूर्ण कंप्लीट झाल्यावर मारू. नंतर पब्लिक आल्यानंतर आपल्याला शूट करता येत नाही. हे सगळं भरून जातं आहे. शूट कसं करायचं तर त्याच्यामुळे मी पहिलं पाणी वाढलं तर वाढलं नाही वाटतं नाही गाड्याचा आवाज आहे. आणि मी असं प्लॅन केलं की पहिलं आपण चॅलेंज घेऊ आणि नंतर मग आज टेक मारू XYZ करू नंतर बरं का. मारून घेतो कमीत कमी 40 ते 50 पुशअप मारून घेतो आणि नंतरला मग तुम्हाला डायरेक्ट पहिल्या सेटला भेटतो. तर आपले एपिसोड पण तुम्हाला सांगतो पुशअप मारणं झालं. तर आपल्या हेडफोनची चार्जिंग संपली फक्त आता मोबाईल आहे बरं का. तर 5:30 वाजल्या. आज टायमावर झाले सगळं बरं का. आज पूर्ण टायमावर झाले. बघू उद्या का होते कारण की आज टेक पुशअप नाही मारल्यामुळं आपलं सगळं टायमावर झालं आहे. आज टेक पुशअप आता पब्लिक आल्यानंतर आपलं शूट करता येत नाही. 99 मधला पार्ट 2 प्रॅक्टिसची गरज आहे. 5 मिनिट थांबतो 5 मिनिट प्रॅक्टिस फक्त 10 मिनिट प्रॅक्टिस करून काही कामाचं नाही. आपल्याला इंजुरी होऊ शकते बरं का. आता मी करणार आहे 5 मिनिट होल्ड इथंच करू. दुसरीकडे जागा नाही. लाईट आहे वरी.
काहीच नाही आलं. तर मी आता ट्राय करतो मिनिट फ्रॉक स्टँड थांबून बघतो इफेक्ट पडेल का नाही. बरं का, थांबून बघतो फ्रॉक स्टँड 1 मिनिट. मग तुम्हाला डायरेक्ट दुसऱ्या सेटला भेटतो कंप्लीट झाल्यावर. हे बघा पोरांनो, लवकरात लवकर लावा जिम क्लासिक, जॉईन करा. आपण वर आले तर बघा किती पाणी येते. दुरीत नाही बरं का, मीडियमच आहे. आणि पूर्ण ओलं झालं आपलं प्रॅक्टिस करायची जागा. आता आपण इथं आज टेक पुशअप प्रॅक्टिस करू. बघू आपल्याला जमल का नाही. आणि तुम्ही पण बघा किती चुकीचं मारतोय, किती बरोबर मारते ते मला कमेंट करा. ट्राय करू. हात निसटल्यात बरं का माझे आणि पाय निसटल्यात, तरी बी आपण ट्राय करू. कमीत कमी 10 नसता 15 मारायचा प्रयत्न करू. पाणी एवढं येतच आहे पाणी, आणि आपल्या कॅमेऱ्यावर पहिले आपला कॅमेरा खराब होईल बरं का.
आपण 4 मारले, तर अजून 5-6 मारू, मग आपण बंद करू. फर्स्ट टाइम मारतो असल्या वातावरणामध्ये, बघू काय होते काय नाही. तर वादम येते भरपूर. पहिले हे गळ इन करतो आपले, बरं का, म्हणजे जेवढे गेले तेवढे मारू आणि बंद करू. बरं वाटत आहे आणि माझ्या मोबाईलवर पण पाणी पडत आहे. चला. बस रे. तरी भावानो बघा, आपण आज ट्राय केले, आपल्याला जमत आहे. तर मी बोलायचं होतं मला आपल्या हँडस्टँडबद्दल. जमत आहे बरं, फ्रॉक स्टँड केल्यामुळं आपल्याला जमत आहे. उद्या पण आपण फ्रॉक स्टँड करू. हँडस्टँडमध्ये आपण एक स्टेप फॉलो करू. स्टँड डेली संध्याकाळी 1-1 मिनिट फ्रॉक स्टँड थांबू, आपल्याला कळल आणि आपल्या हाताला पण कळल. मी आता तसंच केले, तुम्ही बघितलाच असं. तर आपण फ्रॉक स्टँड पहिलं प्रॅक्टिस करायचं, सकाळी 1 मिनिट आणि संध्याकाळी 1 मिनिट तयारी करायची, बरं का. तरी चला, आता उद्या भेटू. पाणी भरपूर पडते.